कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्याच्या घटनेवरून खासदार संजय राऊतांनी संताप नोंदवला। कुणाल कामराचा स्टुडिओ तोडला ही गुंडागर्दी आहे, स्टुडिओ तोडला याची भरपाई कोण करणार असा सवाल राऊतांनी केला। नागपूरच्या दंगलखोरांना सोडणार नाही, दंगलखोरांकडून भरपाई करू असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे खारमध्ये जे नुकसान केलं तेही भरून घेणार की नाही असा सवाल राऊतांनी केला। काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं, त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं। त्यात तो काय म्हणतोय, खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना, खाने की रिक्षा, चेहरे पे दाढी। ह्याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची काय गरज आहे? या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का, असं मी पाहिलं। लोक नाचतात, त्याचा राग आला का? मग दाढी काढा, तुम्ही दाढी काढा ना। तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं, स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाढ्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात। काय चाललंय या राज्यामध्ये? महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवताय। बरं, अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत। रिक्षावाला, दाढीवाला, गद्दार, गुवाहाटी, तुम्ही गाणी पहा त्या काळातली, आमच्यावर केली आहेत, त्यांच्यावर केलेली आहेत ना। मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना? कशा करता आली? हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाहीये, कोणाचं नाव नाही। त्यांना लाज राहिलेली नाहीये, त्यांच्यावर टीका करा, त्यांना जोड्याने मारा, त्यांना त्याचं काही वाटत नाहीये। बिनलाजे याला म्हणतात ना, त्या पद्धतीचं त्यांचं वर्तणूक आता सध्याला चालू आहे, म्हणून त्यांच्यावर आम्ही टीका करणार नाही। त्यांना त्याचं काही वाटत नाही, ज्याला लाजच नाहीये तर त्यांच्यावर टीका करून काय उपयोग आहे? करा ना, कोरडकरवरती हल्ला। शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्यांनी, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील। आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं, तिथे नाही। पण कुणाल कामरावरती हल्ला का? कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून। अरे हे संजय राऊतचं बायकी भाषणं बस झाले ना, याला काय संबंध याचा? तू मर्द आहेस ना, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना, तू मर्द आहेस ना, जा ना त्याला पकड ना। बांगड्या घालून बसलेले ही औलाद आहे, ही यांना काय घेणं देणं नाहीये। यांना फक्त आता तेल ओतणं हा एकमेव यांचा धंदा राहिला। सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं या विषयावर काय प्रतिक्रिया आल्या त्याही ऐकूयात। कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे। नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन, आपल्या माध्यमातून जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल। अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत। कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे। सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे। जे काय वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा जाहीर निषेध करून त्याला आमचे शिवसैनिक जशाच तसं उत्तर देतील हे आज आम्ही सांगतो। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही। आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे। मला असं वाटतं की हा कामरा की कोण आहे कलाकार त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही का? ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही। हे नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही। त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा, मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे। म्हणून अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत
स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं त्यांना उत्तर सुद्धा दिलं पाहिजे. तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतोय, पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं. नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही. आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार. कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला ना तर भारी पडेल. संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही. हे काय भाडोत्री, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय. स्टँडअप कॉमेडियननी ज्या पद्धतीने ते काव्य केलं ते एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल केलं. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल, देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल केलं. त्याचं आणि त्यातून जी काही हिंसा उमडली, जसं ते समर्थन होऊ शकत नाही, हिंसेचं पण समर्थन होऊ शकत नाही. पण असं बोलताना तुम्हाला काही मोकाट सूट दिलेली आहे का बोलायची, काय पण बोलता, असं चालत नाही. त्यामुळे त्याचाही मी निषेध व्यक्त करतो. विरोधकांना आता आयत्या खोलीत भेटलंय, त्यामुळं ते आज तर त्याच्या बाजूला. मला एक सांगा, त्या कामराच्या बाजूला उभं राहण्याची काय गरज आहे? तुम्हाला एवढं वाटतं ना कामराबद्दल, तर मग तुम्ही शिवछत्रपतींच्या सन्मानाबद्दल उभे राहा ना. ते काय होत नाही. उद्या रस्त्यात सगळे संविधानाचं पुस्तक घेऊन फिरतील आणि एकमेकांना शिव्या देत सुटतील. कोणी कोणावर काही गीत तयार करेल. म्हणजे तुम्हाला काही या महाराष्ट्रात दंगे घडवायचे आहेत का? हे त्याचंच काहीतरी द्योतक आहे की यांना महाराष्ट्रात दंगे घडवायचे आहेत. तोडफोड का केली? हे सगळं नुकसान तिसऱ्याच माणसाचं झालं. हे सगळं करू, कारण जो तिसरा माणूस आहे ना, जो अशा माणसाला थारा देतोय त्याला पण धडा मिळाला पाहिजे. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्या आमच्या या शिवसैनिकांचा त्यांनी मातोश्रीवर बोलवून जाहीर मंत्री प्रताप सरनाईक यांनी खार पोलीस ठाण्यात जाऊन कुणाल कामरा विरोधात तक्रार केली आहे. एकनाथ शिंदेंवरील टीका सहन केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय. कामराच्या स्टुडिओची झालेली तोडफोड याचं समर्थन करत नाही, पण अवैध स्टुडिओवर योग्य कारवाई व्हायला हवी असंही ते म्हणाले. 3 जानेवारीला त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये त्याचं चित्रांकन केलं जातं, ते गाणं बनवलं जातं आणि 3 जानेवारी नंतर आज जवळजवळ एक 70-72 दिवसानंतर जर तो जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओतून हे गाणं लीक केलं जात असेल किंवा बाहेर टाकलं जात असेल तर यामध्ये काहीतरी राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाबद्दल आणि जे ह्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल जर असं काही वातावरण खराब करणारं वक्तव्य कोणी करत असेल किंवा गाणं प्रकाशित करत असेल आणि त्यामध्ये काहीतरी राजकीय रंग असेल तर आमचे शिवसैनिक गप्प बसणार नाही. मी कुठल्याही तोडफोडीचं समर्थन या राज्याचा मंत्री म्हणून करणार नाही. शेवटी मी सुद्धा आधी शिवसैनिक आहे आणि नंतर मंत्री आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या प्रमुखांबद्दलचं जे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. या स्टुडिओमधून अनेक गैरप्रकार घडलेले आहेत. या स्टुडिओमध्ये देशाच्या पंतप्रधानांविषयी सुद्धा आरव्याच्या शब्दामध्ये काहीतरी चित्रित झालेलं आहे. या स्टुडिओमध्ये राज्याचे अनेक जे मंत्री आहेत किंवा काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल चित्रीकरण झालेले आहे. आणि ह्या स्टुडिओमध्ये अनेक प्रकारचे अशा घटना घडलेल्या आहेत ज्या घटनेमुळे ह्या मुंबईचं वातावरण गढूळ होईल. त्यामुळे तो अनधिकृत स्टुडिओवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना केलेली आहे.